तर आपला आदित्य ऍग्रिकल्चर कॉलेज बीड या ठिकाणी कॅम्पस प्लेसमेंट साठी कंपनी आलती। त्या कंपनीने आपल्या आदित्य ऍग्रिकल्चर कॉलेजच्या पोरांचा इंटरव्ह्यू कसा घेतला ते तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये पुढे सांगतो, पण त्या पहिल्यांदा तुम्ही आपल्या आदित्य कॉलेजमध्ये एपीसीआय ची गाडी कशासाठी आलती ते बघा। तर दुपारी 2 वाजता कॉलेजमध्ये आलो। कॉलेजमध्ये आल्यानंतर पाहतो तर काय मला भली मोठी गाडी आपल्या कॉलेजमध्ये आलेली दिसली। कॉलेजमध्ये गाडी का आलती याचा शोध घेण्यासाठी डायरेक्ट पूर्ण गँग घेतली आणि डायरेक्ट लेक्चर हॉल मध्ये आलो। लेक्चर हॉल मध्ये आल्यानंतर पाहतो तर काय सगळे पोरं मन लावून डायरेक्ट सरांकडे लक्ष देऊन पाहत होते आणि समोरच आपल्या कॉलेजमध्ये आलेल्या साहेबांचा सत्कार चालू होता। हे सर आपल्या आदित्य ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये खाद्यपदार्थातील भेसळ कशी ओळखावी याचं प्रशिक्षण देण्यासाठी आले होते आणि आपल्या ऍग्रीचे शिस्तप्रिय विद्यार्थी मस्तपैकी त्यांच्याकडे मन लावून बघत होते। सरांनी पहिल्यांदा आपला सेटअप वगैरे नीट मांडून घेतला। पहिल्यांदा सरांनी आम्हाला खाद्यपदार्थामध्ये भेसळ कशी होती ते थेरोटिकली समजून सांगितलं व त्यानंतर दूध, पनीर, मिरची पावडर, चहा पावडर यामध्ये भेसळ कशी केली जाते हे डायरेक्ट प्रॅक्टिकली समजून सांगितलं। आणि याचबरोबर आपल्या आजच्या दिवसाचा प्रोग्राम संपला होता आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी आदित्य कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंट साठी झायडस कंपनी आलेली होती। पहिल्यांदा तर सरांनी आम्हाला कंपनी बद्दल सगळी माहिती समजून सांगितली आणि मग त्यानंतर सुरुवात झाली आपल्या इंटरव्ह्यूची। पहिल्यांदा तर सगळ्यांना 20 मार्काचा थेअरी पेपर देण्यात गेला। या पेपर मध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले ते पुढे ग्रुप डिस्कशन साठी सिलेक्ट झाले। या ग्रुप डिस्कशन मध्ये सगळ्यांना एक विषय दिला होता आणि या विषयावर तो सगळ्यात जास्त बोलणार तो पुढे सिलेक्ट होणार होता। ग्रुप डिस्कशन मधून जेवढे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांना फायनल इंटरव्ह्यू द्यायचा होता। हा इंटरव्ह्यू उरकल्यानंतर आपल्या आदित्य ऍग्रिकल्चर कॉलेजचे 15 विद्यार्थी निवडण्यात आले। या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून व आपल्या कॉलेजकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। आणि याचबरोबर आपल्या आजच्या दिवसाचा पण शेवट झाला। व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा।